नमस्कार महाराष्ट्रभर माझ्या लाडक्या बहिणींनो. नुकतीच आलेली योजना लाडकी बहीण योजना. मी लाडकी बहीण योजनेवर एक कविता केलेली आहे. त्या कवितेतून आपली बहीण भावाला काय मागते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला मग आपण कविता बघूया. लाडकी बहीण योजना खरंच का भारी, लाडकी बहीण योजना खरंच का भारी, मग माझ्या अस्तित्वाला का मारी. घर बसल्या 1,500 महिलांना देऊ नये, आर्थिक परावलंबन आमच्यात पेरू नये. देऊन 1,500 आर्थिक सक्षमता होणार नाही, त्यांच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक पडणार नाही. लाडकी बहीण योजना खरंच का भारी, मग माझ्या अस्तित्वाला का मारी. आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारायची आहे, म्हणून हक्काची व कायद्याची अंमलबजावणी. अधिकार प्राप्तीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करणार, तेव्हा कुठे आमचे स्वावलंबनाची टोपले भरणार. लाडकी बहीण योजना खरंच का भारी, मग माझ्या अस्तित्वाला का मारी. मोफत गॅस, फुकट धान्य, थांबवा हा प्रवास. आरोग्य, शिक्षण, नोकरी, रोजगार याचाच खरा ध्यास. पेन्शन, समान वेतन, लिंगभाव समता, मगच होईल सुखी समाधानी जनता. लाडकी बहीण योजना खरंच का भारी, मग माझ्या अस्तित्वाला का मारी. भारतीय संविधानाकडे सरकारने लक्ष वेधावे. गरजूंना फुकट देण्यात असे नको नमूद करावे. महिलांच्या कल्याणासाठी काही असतात तरतुदी, अंमलात आणल्याच नाही होणार खेद. लाडकी बहीण योजना खरंच का भारी, मग माझ्या अस्तित्वाला का मारी. योग्य राहील शारीरिकदृष्ट्या जे विकलांग, निर्वाह भत्ता द्या त्यांना, वाढू द्या त्यांचा मान सन्मान. अपेक्षित नाही न कुठल्या काम न करता मोबदला. संविधानानुसार तरतुदीमध्ये माझा भारत बदला. लाडकी बहीण योजना खरंच का भारी, मग माझ्या अस्तित्वाला का मारी. मागणी एकच, प्रत्येक महिलाच्या हाताला काम असावं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये निश्चित मानधन असावं. बँक व्यवहार नॉलेज द्या आम्हा सरकार. आळशी बनवण्यास देतात का पगार. आळशी बनवण्यासाठी देतात का पगार. लाडकी बहीण योजना खरंच का भारी, का मग माझ्या अस्तित्वाला मारी. मग का माझ्या अस्तित्वाला मारी. धन्यवाद.